केतकी, उठ, किती वेळ झाला? अंथरुणात लोळत पडलीस. झोपू दे ना मम्मा, आज संडे आहे. संडे असलं म्हणजे काय झालं? सूर्य डोक्यावर आला, पोटात काही घालायचे का नाही? मला भूक नाही मम्मा. मम्मा, मम्मा टम्मा काय लावले? या एप्रिलला 25 वर्ष पूर्ण होतात तुला. तू अजूनही स्वतःला लहान समजतेस का? अगं, तुझं लग्न झालं असतं तर एखादं दुसरं बाळ झालं असतं, त्यांनी झोपू दिलं असतं का? असं म्हणून वसुधाने पांघरून ओढलं. पण तेवढ्याच ताकदीने केतकीने परत पांघरून डोक्यावरून ओढून घेतले. केतू, उठतीस का नाही आता? वसुधा चिडली होती. ए मम्मा, झोपू दे ना, काय कटकट असते ग तुझी? रात्री मला उशीर झाला होता, आता झोपू दे ना. तुझं झोपेचं नियोजन काही कळतच नाही. रात्री भूतासारखं जागत बसतेस आणि आता सूर्य डोक्यावर आला तरी उठायचं नाव नाही. मम्मा कशी ग तू? वैतागत ती उठली. अगं, तुला सवय लागायला हवी. लग्नानंतर सासू ओरडेल माझ्या नावाने. ए मम्मा, तुझं लग्न पुराण बंद कर हा. सासू नवरा राहू दे तुझ्याकडंच. काय राहू दे? उद्या कुलकर्णीकडचे बघायला येणार आहेत. आता कसलेही नाटक करू नकोस. मम्मा, का अडकवतेस बंधनात मला? मला नाही जमणार. मी हे सगळं मॅनेज नाही करू शकत. तुला सवय नाही म्हणून तर आत्तापासून लावत आहे. अगं पण मम्मा, माझ्या लग्नाची काय घाई आहे? घाई? किती थांबायचे अजून? म्हातारी झाल्यावर करणार का लग्न? नाहीच केले तर काय फरक पडणार आहे? केतू, आपण समाजात राहतो म्हटलं, लोक नाव ठेवतील. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. त्याचं काही देणं घेणं नाही. मला तू, पप्पा आणि माझा कॅनव्हास, रंग आणि माझी ड्रॉइंग, एवढंच माझं जग संपलं. माझं विश्व. मम्मी, तू माझ्या विश्वाला तडा देतेस. केतकी तयार होत बोलत होती. ओ विश्ववाले, आम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे. आमच्या माघारी तुझं कसं होणार? तुला कोणी नको का आधाराला? मनू बघ बरं, तुझ्यापेक्षा लहान असून संसारात रमली. तिचं पिल्लूच वर्षाचं होईल आता. मम्मा, संसार, मुलं नाही ग माझ्या तत्वात बसत. आणि समज मी तुझं ऐकून लग्न केलं तर मला नाही वाटत मी त्यांना वेळ देऊ शकेल. लग्नाआधी असं वाटतं, पण होतं सगळं व्यवस्थित. तू उगीच काळजी करतेस. मम्मा, तुझ्यासारखं चौकटीबद्ध आयुष्य मला नाही जगता येत ग. हो ना, म्हणूनच लग्न करायचं आवश्यक असतं. आपल्या बेलगाम आयुष्याला लगाम घालण्याचे काम लग्न करतं. त्यामुळे आयुष्याला एक प्रकारचा आकार उकार येतो. वसुधा केतकीला समजावत होती. कसला आला आकार आणि उकार ग? हे एक प्रकारचे बंधन असते. तिकडे जायचं नाही, इकडे जायचं नाही, हे करायचं नाही, ते खायचं नाही. गोड बंधन असतं हे. केतू, मम्मी समज मी तुझ्या आग्रहास्तव लग्न केलं तर त्या मुलाचं, त्याच्या फॅमिलीचे नुकसान होईल ग. कारण मला माहिती आहे मी त्यांना वेळ देऊ शकणार नाही. माझ्यासाठी ड्रॉइंग सर्व काही आहे. माझी पॅशन आहे. रात्र चित्र काढत बसते. लग्नानंतर कसं शक्य आहे ते? कोण मला इतका वेळ देईल का? तुला माहिती आहे, ड्रॉइंग माझा आत्मा आहे. केतू, आजकाल छंदाला, आवडीनिवडीला सासरचे लोक जपतात ग. आमच्या काळासारखं नाही राहिलं आता. तसं मी मुलाकडच्यांना आधीच सांगून ठेवते, मग तर झालं ना. आणि आता कसलं कारण सांगू नकोस. आता आलेलं स्थळ खूप छान आहे. मुलगा सुंदर आहे, चांगला जॉब आहे, कुटुंबही सुटसुटीत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर तुला जसा स्मार्ट जावाई हवा तसा तो आहे. केतू, तू काही म्हण, यावेळेस मी तुझं काही ऐकणार नाही. आणि आत्ताच सांगते, ज्या वेळेस ते लोक येतील त्यावेळेस घरीच राहा. मागल्या वेळेसारखं बाहेर जाऊ नकोस. मम्मी लगेच बोलवू नकोस. मला विचार करायला वेळ दे. वेळ काही मिळणार नाही. 4-5 दिवसात ते येणार आहेत. सुधा आजी येणार आहे निरोप घेऊन. तिचं बोलणं संपत सुधा आजी आल्याच. केतकी हळूच म्हणाली,
सैतान का नाम लिया और सैतान हाजीर. वसुधाने डोळे वटारले. आजीला ऐकू जाईल ना. केतूला हसू आवरत नव्हतं. हसू दाबत केतकी म्हणाली, तू मार गप्पा, मी चालले माझ्या राजाकडे. असं म्हणून तिने तिचं ड्रॉइंगचं सामान घेतलं. ड्रॉइंग बोर्ड गाडीवर घेतला आणि निघाली. चालली ग मी माझ्या राजाकडे, असं म्हणून ती स्कूटीवर गेली सुद्धा. त्या हालचाली सुद्धा आजी पाहत होत्या. वसुधा, काय पोरगी आहे ग तुझी, बिंदास्त राजाकडे चालले म्हणते. काय चाललंय ग हिचं, जाईल कोणाचा हात धरून. आजी, तसं काही नाही, चौपाटीवर गेली आहे ती. राजा ती समुद्राला म्हणते. तिचं चित्र काढायला जाते, दुसरं काही समजू नका हां. मला म्हातारीला वेगळंच वाटलं. आजी, तिनं तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतं तरी आम्हाला चाललं असतं, आम्ही तिला अडवलं नसतं. पण तसं काही नाही ना, म्हणून तर आम्हाला स्थळ बघावे लागतात. बरं जाऊ द्या, काय निरोप आहे कुलकर्णीच्या स्थळाचा. मी तेच सांगायला आले होते. त्यांना केतकीचा फोटो आवडला. मुलगी बघायला कधी येऊ असं विचारलं. 8 दिवसांनी सांगा त्यांना. वसुधा, एवढा उशीर कशाला, उद्या परवा बोलू की, काय हरकत आहे. काय सांगू आजी तुम्हाला, लग्नाला केतकी तयारच होत नव्हती. म्हणजे तसं काही नाही वसुधा, तुम्ही आजकालचे आईबाप खूप लाडावून ठेवतात मग बसतात डोक्यावर घेऊन. काही ऐकू नको, जास्त उशीर करू नको, चांगलं हातचं स्थळ जाईल. आजी, आज तिच्या पप्पाशी बोलते आणि सांगते. उगीच चक्कर झाली माझी आज. आजी जरा रागातच म्हणाल्या. आजी, मस्त गप्पा मारू आपण, त्याआधी मी आपल्याला मस्त असा फक्कड चहा करते. आजीचा गेलेला मूड आणण्यासाठी वसुधा म्हणाली, चहा नको, जरा पोहे कर. घरी गेल्यावर मला काही करायचा कंटाळा येतो गो बाई. वसुधा पोहे करायला किचनमध्ये गेली. सुधा आजी शेजारीच राहत होत्या. त्यांच्या ओळखीचं स्थळ होतं. मुलगा खूप चांगला आहे, हातचं स्थळ जायला नको असं सारखं सांगत होत्या. वसुधा, पोहे छान केले आहेस. तुझ्या पोरीला येतात का ग पोहे करायला, का उगीच फिरते राजा राजा करत. आजी तसं रागातच होती. सगळं येतो आजी तिला, थोडी मूडी आहे. सांभाळवाई मूड तिचा. आवर घाल जरा तिला आणि सांग मला तुमचं काय ठरलं ते. असं म्हणून आजी निघून गेल्या. त्या गेल्यावर वसुधा विचार करू लागली. काही करून केतूला लग्नासाठी तयार करावंच लागेल. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी ठोस पाऊल उचलावे लागेल. हे चांगलं हातचं स्थळ जायला नको. रवी ऑफिसमधून आला की वसुधा त्याला म्हणाली, अहो हे स्थळ खूप चांगलं आहे, उगाच लांबड नको. जरा 4 गोष्टी सांगा की तुला. चापाडा लावलाय आणि तिला तुमची फूस आहे. वसुधा, माझी काय फूस आहे, तिचं मन तयार नाही, त्याला मी काय करू. जरा वेळ दे तिला. वेळ, अजून किती वेळ द्यायचा. वसुधा, तुला माहीत आहे तिचं स्वप्न काय आहे ते. तिला स्वतःचं एक्झिबिशन भरवायचं आहे. तिला वाटतं लग्नानंतर ती ते पूर्ण करू शकणार नाही. अहो सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात. मला तर तिची खूप काळजी वाटते. मला मनीषाचं कधी एवढं टेन्शन आलं नव्हतं. पहिल्याच स्थळाला होकार देऊन मोकळी. सगळेच सारखे नसतात. ती लग्नाला नाही कुठं म्हणतीये, जरा थांब म्हणते, एवढंच ना. उगाच तू तुझा BP वाढवून घेऊ नकोस. तुमचं लेकीला समजवायचं सोडून मलाच समजवत आहात. तेवढ्यात केतकी आली. मम्मा, मला भूक लागली, काय केलंस जेवायला, खूप सुंदर वास येतो. वसुधा काहीच बोलली नाही. केतकीने पप्पाला डोळ्यांनीच विचारलं. पप्पांनी डोळ्यांनीच. रवीने गाल फुगून मम्मी चिडल्याचं सांगितलं. पप्पा, मला तर खूप भूक लागली, पण काय करावं, वातावरण खूपच गरम वाटते. केतू, गरमी खूप होते, पाऊस पडण्याची शक्यता आहे, रवी हसत म्हणाला. वसुधा मात्र बोलत नव्हती. ए मम्मा, चल ना, मला भूक लागली, तुम्ही जेवा, मला भूक नाही. वसुधा, काय लावलंय तू लहान मुलांसारखं, चल जेवायला. जोपर्यंत केतकी लग्नाला तयार होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. म्हणजे तू अन्नत्याग करणार आहेस का, रवी हसत म्हणाला. तुम्हाला प्रश्नाचं गांभीर्य कधी कळणार. नेहमी हसण्यावर नेतात. आणि रागारागाने ती बेडरूममध्ये निघून गेली. रोजच्यासारखं नाही आज.
मम्मी खरंच चिडली वाटते पप्पा. केतकी, मला वाटतं तू निर्णय घ्यायला उशीर लावतेस. आत्तापर्यंत कधी तुझ्यावर कुठल्याही गोष्टीची बळजबरी आम्ही केली नाही, पण मलाही वाटतं आता जास्त उशीर करू नये. पप्पा, मम्मी मला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि तुम्ही पण तिला सामील झालात. तसं नाही आहे बेटा, तिची काळजी योग्यच आहे. ती काय म्हणते जरा आईच्या नजरेतून बघ आणि याच मुलाशी लग्न कर असं थोडंच म्हणतोय आम्ही. तुला नाही आवडलं तर आपण दुसरे बघू. पहिलं स्थळ आवडेल असं थोडंच आहे. बघेपर्यंत वर्ष निघून जाईल सहज. तसंही तुझ्या सगळ्या मैत्रिणीचे लग्न झालेच ना, झालेत आणि मोडलेत सुद्धा. त्यामुळेच भीती वाटते. काही लग्न होतात अयशस्वी, म्हणून लग्न करायचंच नाही हे चुकीचं आहे ना. विचार कर आणि सांग काय ते. वसुधा, ये बाहेर, चल जेवायला. मी बोललो केतूशी, चल लवकर. आणि तू नाही जेवलीस तर आम्ही पण जेवणार नाही. ए मम्मा, माझा राग त्या जेवणावर नको काढूस, चल ना. वसुधाने जेवण केलं पण ती शांतच होती. रवी केतकीने कसलीच चर्चा केली नाही. तिघांनी चुपचाप जेवण केले. आज केतकी लवकर उठली, किचनमध्ये आली. तिनं चहा करून घेतला. वसुधा मात्र गुपचूपच होती. मम्मी, मी काय म्हणते, काल मी खूप विचार केला. मी लग्न करायला तयार आहे. दाखव फोटो. खरंच केतकी? वसुधाला खूप आनंद झाला होता. हो मम्मा, काल मी खूप विचार केला. वसुधा बोलत वसुधा बोलत काय बसतेस, फोटो दाखव तिला, रवी म्हणाला. वसुधा गडबडीने मध्ये गेली आणि तिने फोटो दाखवला. मम्मी, फोटोत तर मुलगा चांगला दिसतोय. म्हणजे तुला मुलगा आवडला? हो. बरं, सांगू का सुधा आजीला उद्या परवा बघायला या म्हणून? हो, पण माझी एक अट आहे. मला माहिती आहे तुझी अट काय आहे ते. ड्रॉइंगबद्दलच ना? सांगेल मी त्यांना. नाही, ती नाही. दुसरं काय मग? मला बघायला मुलगा येणार आहे ना. पुढं बोल, जास्त ताणू नकोस. मम्मा, मुलाला भेटण्याआधी मी मुलाच्या आईला भेटेल. हे काय नवीन खूळ? सगळे एकदम येतील तेव्हा भेट ना. नाही मम्मी, आधी मला मुलाच्या आईला भेटायचे. त्यांची माझी केमिस्ट्री जुळते का ते पाहायचे. बरं वाटलं तर मुलाला भेटायचं. म्हणजे सरळ तुला या स्थळाला नकार द्यायचा आहे असं सांग ना. नाही मम्मी, मी नकार कुठे म्हणते, फक्त एकदा त्यांना भेटायचं म्हणते. कोणती सासू तयार होईल? मुलगी नकचडी आहे असे म्हणतील. म्हणू दे, मी आधी भेटेल आणि ते पण एकटीच. त्यात काय वेगळं आहे? मुलाच्या आईला भेटायचं तर म्हणते. त्या दोघींच्या संवादात रवी मध्ये बोलला. अहो, असं कसं म्हणता? त्यांच्याशी बोलली आणि हिला त्यांचा स्वभाव नाही आवडला तर काय करायचं? तसं कसं होईल वसुधा? तुझं आपलं काहीतरीच असतं. नवरा पसंत करतात की सासू? तुम्हाला पटत असेल पण मला पटत नाही. त्यात काय नवल वाटतं मम्मा तुला? केतू, तुला ना पप्पाने डोक्यावर चढवले. नको तेवढं लाडावून ठेवले. मला तुझी अट पसंत नाही. तुम्ही आणि तुमची मुलगी काय गोंधळ घालायचा ते घाला. तुमचा हा निरोप मी सुधा आजीला सांगणार नाही. तू नको सांगू. माधवरावांना मी बोलतो फोन करून. त्यांना पटलं तर काय हरकत आहे. माधवी विचारात पडली. मुलाला भेटायच्या आधी मला का भेटायचं असेल मुलीला? मुलगी जरा ॲडव्हान्स दिसते. माधव, असली कसली हिची अट? हिच्या तर लग्नाआधीच अटी चालू झाल्या. काहीतरीच काय माधवी? तुला ती फक्त भेटायचं म्हणते. तुला कुठं अटी घातल्या तिने? भेटायला तर बोलावले. अगं, उलट चांगलंच आहे. होणाऱ्या नवऱ्याऐवजी भावी सासूला मान देते की तुमची होणारी सून. मला तर आवडलं बुवा. अहो, पण आधी विराजला बोलावं, भेटावं, त्याच्या आवडीनिवडी बघावं. मला बोलून तिला काय कळणार? हे तिला भेटल्याशिवाय तुला मला काय कळणार नाही, माधव म्हणाला. माधवीला पटतही होतं आणि तिला वाटत होतं ही आधीच सासूशी बोलते न भीता. मुलगी डॅशिंग असली पाहिजे. तिला तिचं लग्न झाल्यावरचे दिवस आठवले. लग्नाआधी जेव्हा तिला बघायला आले होते, पूर्ण जीप भरून माणसं आली होती. कोण होतं माहीत नव्हतं. आधीच साडीची सवय नव्हती.
तिला फार अवघडल्यासारखं होत होतं. ट्रेमध्ये पोह्याच्या प्लेट घेऊन आली होती. प्रत्येकाला प्लेट देता कसा कोण जाणे एका प्लेटमधील चमचा उडून पडला. काय झालं, कसा पडला माहीत नाही. जरा दमानं पोरी, घाबरू नको, एक भारदस्त आवाज आला. तिने वळून पाहिलं आणि पटकन घरात आली. मध्ये आल्यावर कुणीतरी म्हणालं, माधवी, तुझी सासू तर भारदस्त दिसते, जपून रहा बाई, जरा खास्टच वाटते. आधीच सासू नावाची भीती, त्यात अजून भर पडली. कालांतराने तिचं लग्न झालं. तिची सासू राधाबाई, अंगापिंडाने मजबूत, नाकात नथ, काष्टाची साडी, आवाज जाडा भरडा. माधवी म्हटलं की हिचा थरकाप व्हायचा, बोलायचा लाग नसायचा. तशा त्या खास्ट नव्हत्या, पण त्यांचा घरात एक प्रकारचा दरारा होता. घरात काही नवीन करायचं म्हटलं तर त्यांची आधी परवानगी घ्यावी लागत असत. मनानं करायचा कुणाचा धाडस होत नसे. कोणती गोष्ट करताना परवानगी घ्यावी लागत होती. आणि ही मुलगी सासूशी आधीच संवाद साधायचा म्हणते. त्या काळात आणि आत्ताच्या काळात खूप फरक आहे, जनरेशन गॅपचा. आजकाल नातेसंबंधात फरक पडत आहे. सासू सुनांचं नातं कडक न राहता लवचिक होत चाललेलं आहे. खरं तर तिनं आधीच ठरवलं होतं, आपण आपल्या सुनेशी फ्री वागायचं, तिला सासूपणा दाखवायचा नाही. आता उगीच भीती वाटते. ही मुलगी आपल्यापेक्षा वरचढ ठरली तर, फॅशनेबल असली तर. याच विचारात मनावर दडपण येत होतं. एकटीला भेटायला जायला तिला नको वाटत होतं. माधवला तिने म्हटले होते, चला आपण दोघे जाऊ. तो म्हणाला, एका मुलीला भेटायला जायचे, एवढं काय टेन्शन घेतेस? टेन्शन नाही, पण चला ना. माधवी, मी कशाला येऊ? स्पेशल सासूबाईला बोलवले तर मी कशाला चालले. पण जर काही तिनं अटी ठेवल्या तर सरळ नकार द्यायचा बघा, मी आधीच सांगून ठेवते. आणि तिच्याच विचाराचे तिला हसू आलं. खरंच माणूस कसा बदलतो, आपली भूमिका बदलली की विचारही कसा बदलतो. ती न कळत भूतकाळात गेली. जेव्हा ती उपवर झाली होती तेव्हा तिला 2-3 नकार आले होते. त्यावेळेस ती प्रचंड चिडली होती. मुलाकडचे असले म्हणजे यांना काय सिंग फुटते की काय, नकार देतात. खूप राग यायचा. तेव्हाच मनात निश्चय केला होता, यदा कदाचित मुलगा झाला तर आपण पहिल्या येणाऱ्या मुलीलाच होकार द्यायचा. आणि आता आपण चक्क एका मुलीला नकार द्यायचा म्हणतोय. तिला हसू आलं. आता मुलाकडचे म्हटले की आपणही तसंच वागतो की काय. ती उठली, तिने आवरायला घेतलं. ग्रे कलरची साडी घातली, साधा सिंपल नेकलेस, त्यावर मॅचिंग होईल अशी पर्स घेतली. आपण कुठेही जुनाट दिसायला नको याचा ती प्रयत्न करत होती. घरी नको, आपण कॉफी शॉपमध्ये भेटू असं केतकी म्हटली होती. हा कॉफी शॉप माधवीच्या ही आवडीचा होता. माधव बरोबर ती कितीतरी वेळा तिथे आली होती. पण आज चक्क सून तिचा इंटरव्ह्यू घेणार होती असंच म्हणावं लागेल की. माधवी नेहमीच्या जागेवर बसलेली. अजून केतकी आली नव्हती. नवीन जनरेशनला तर अजिबात वेळेचं भान नसतं. किती वेळ लागेल कुणास ठाऊक असे म्हणून ती वाट पाहू लागली. तेवढ्यात आवाज आला, आंटी गुड मॉर्निंग. मुलगी फोटोत दिसत होती त्यापेक्षाही सुंदर होती. फारशी गोरी नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो होता. सरळ नाक, चमकदार डोळे आणि माधवीला जास्त आवडलं तो तिचा आत्मविश्वासाने वागणं. पाहता क्षणी माधवीच्या मनाने त्या मुलीला होकार दिला होता. केतकीने चेअर सरकवली आणि ती तिथे बसली. आंटी, जास्त वाट बघायला लागली नाही ना? नाही, जस्ट आत्ताच आले. आंटी, माझं नाव केतकी, तसं माहीत असेलच. आजीने सगळी माहिती सांगितली असेल माझ्याबद्दल, हो ना? आणि तिलाही विराजानी आणि तुलाही विराजानी आमच्या घराविषयी सांगितलं असेल ना? हो, तुझ्याविषयी सगळं सांगितले सुद्धा आजीने. म्हणून तर तुझ्या घरी आम्ही सगळे येणार होतो. पण तुझ्या पप्पाचा फोन आला की केतकीच तुम्हाला भेटणार आहे. केतकी, तुला हे लग्न करायचं नाही का? आंटी, असं काही नाही, फक्त तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, ओळख व्हावी एवढाच उद्देश होता. तुम्हाला आवडलं नाही ना? सॉरी. मम्मीला पण आवडलं नव्हतं. रूढीला धरून नाही म्हणाली. माधवी म्हणाली, खरं सांगू का केतकी, मला आधी आवडलं नव्हतं, पण तुला भेटले
आणि हरकत नाही, बोल, काय तुझ्या मनात आहे सांगू शकतेस. तुला दुसरं कुणी आवडतं का तसं स्पष्ट सांग, नंतर प्रॉब्लेम नको. आंटी तसं काही नाही, तसं असतं तर मी आधीच सांगितले असते. तो इशू मुळीच नाही. माधवीचं टेन्शन गेलं. तिच्या मनात काहीही विचार येत होते. चला हे बरं झालं. माझ्याशी तुला स्पेशल बोलायचं का? तुला विराजचा फोटो. आंटी स्पेशल असं काही नाही, आणि फोटोही छान आहे. केतकी मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. विशेष म्हणजे तुझ्या फोटोवर आमच्या घरी पसंती एकमताने झाली होती. विशेष म्हणजे आमचा विराज प्रत्येक मुलीस दोष काढायचा. ही अशीच आहे, ती तशीच आहे. पहिल्यांदाच तुझा फोटो पाहून काही म्हणाला नव्हता. तू भेटायचं म्हटलं की मला वाटलं तुला पसंत नाही की काय. ठीक आहे, आपण गप्पा मारू आधी. तू काय घेणार सांग, म्हणजे ऑर्डर करू आणि निवांत बोलू. माधवीने वेटरला आवाज दिला. एक कॉफी. केतकी तू काय घेणार? आंटी मी पण कॉफीच घेणार, पण कोल्ड कॉफी. त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली. एक हॉट कॉफी आणि एक कोल्ड कॉफी. माधवीला मुलीचा बिनधास्तपणा, मोकळेपणा खूप आवडला होता. आत्ताची जनरेशन खूप फ्रीली वागते. तिला आधीही तसं वागता आलं नाही, अजूनही वागता येत नव्हतं म्हणा. माधवीला आठवलं त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. नवीन असताना ते एका ठिकाणी गेले होते. माधवने तिला विचारलं, माधवी काय आवडतं तुला? सांग, आपण मागूया. तुम्हाला जे आवडेल ते मागवा. तिने लाजत उत्तर दिले. माधवने मिक्स फ्रूट्स ज्यूस मागवलं होतं. तिला खरं तर चिकूची ॲलर्जी होती, पण तिने तसंच गटकन पिऊन टाकलं. नंतर घरी गेल्यावर मात्र तिला खूप त्रास झाला होता. मॅडम, कॉफी. वेटरच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. दोघीही कॉफी पिऊ लागल्या. कॉफी पीत माधवी केतकीचं निरीक्षण करत होती. तिने व्हाईट कलरचा टॉप व ब्लू जीन्स घातली होती. केसाचा सिंपलशी पोनी बांधली होती. कसलाही मेकअप चेहऱ्यावर नव्हता, तरीही ती स्मार्ट दिसत होती. म्हणजे आपल्याला वाटली तेवढी नकचडी ही मुलगी नाही. बोल केतकी, काही अटी आहेत का तुझ्या? त्या हसत म्हणाल्या. त्या आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाल्या होत्या. आंटी अटी वगैरे काही नाही हो, जस्ट असंच बोलू. मी पुण्याला भारती विद्यापीठात ड्रॉइंगमध्ये डिग्री कंप्लीट केली. मला लहानपणापासून ड्रॉइंग आवडते. माझं करिअर, माझं आवड, माझे स्वप्न, माझी पॅशन सगळं काही ड्रॉइंगच आहे. त्याशिवाय मी जगू शकत नाही. लग्न ही संकल्पना आवडते, पण मी वेळ देऊ शकणार नाही असं मला वाटत होतं. म्हणून मी लग्न नको असं म्हणत होते. पण मम्मीला माझ्या लग्नाचं नेहमी टेन्शन येत होतं. मी लग्न करणार नाही या गोष्टीला ती तयार झाली. होती, पण उशिरा का होईना लग्न करावं लागणार या गोष्टीवर ती ठाम होती. आई, माझी लहान बहीण मनीषाचं लग्न माझ्या आधी झालं खरं, तर ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. तिचं शिक्षण पूर्ण झालं की तिच्या आवडीच्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. त्यावेळेस पण बरेच जण म्हणाले होते, मोठीच्या आधी लहान बहिणीचं लग्न, मोठीला का मागे ठेवलं असेल. पण माझे मम्मी पप्पा माझ्या मागे ठामपणे उभे होते. कुणी काही म्हणो, तू तुझं शिक्षण पूर्ण कर. पण आता ती मागे लागली. उशिरा का होईना पण लग्न करावंच लागेल. लग्नाशिवाय मुलगी समाजाला मान्य होणार नाही असं तिचं म्हणणं आहे. मला माझं एक्झिबिशन भरवायचं आहे. त्यासाठी अजून 1 वर्ष लागणार आहे. पण मम्मी खूपच हट्टाला पेटली आहे. मी पण विचार केला, जास्त ताणण्यात काही अर्थ नाही. पप्पाने खूप समजावून सांगितले मला. निदान फोटो बघायला काय हरकत आहे म्हणून फोटो पाहिला. फोटोत तर मला मुलगा आवडला होता. मी विचार केला, चला हरकत नाही. ती भरभरून बोलत होती. माधवी तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती. केतकी, तू हे सगळं विराजशी बोलू शकली असतीस. मला एकटीलाच का भेटायचं होतं तुला? मुलाचा स्वभाव जाणून घ्यावा असं वाटलं नाही का तुला? आंटी, माझ्या 2 जवळच्या मैत्रिणींचे नुकतेच लग्न झाले. एकीचं लव्ह मॅरेज तर एकीचं अरेंज. पण दोन्हीमध्ये सेम इश्यू. अवघ्या 6 महिन्यात गोष्ट डिवोर्सपर्यंत गेल्या. चूक कुणाची आहे, काय आहे, हे मी सगळं जवळून पाहिलं. खरं आहे, मी पण आमच्या जवळच्या केसेस पाहते ना.
तुम्ही आजकालच्या पोरी फार लवकरच हायपर होता. मी जनरल बोलते, माधवी म्हणाली. नाही, मला राग येणार नाही. मुली हायपर होतात, अतिघाईने निर्णय घेतात. पण पूर्ण चुकी मुलींची नसते ना. तुम्ही तुमच्या बाजूने विचार करतात, आम्ही आमच्या पद्धतीने. आम्हा पिढीला ते मान्य नसते. मग सुरू होतात संवाद विसंवाद. ती लग्नगाठ 6 महिनेही टिकत नसेल तर काय उपयोग? एवढा खर्च, कष्ट, वेळ, मनस्ताप सगळंच वाया जातं. यात कुणा एका पिढीची चूक नसते, फक्त दृष्टिकोन वेगळा असतो. केतकी, यात जुन्या पिढीची काही चूक आहे असं मला वाटत नाही. आमची वाढच त्या चौकटीत झालेली आहे आणि साहजिकच येणाऱ्या त्या मुलीनं त्या चौकटीत राहावं असं वाटतं. माधवी म्हणाली. तुम्हाला नाही वाटतं आंटी तुम्ही ती चौकट सैल करावी? तिचं वाक्य तोडत माधवी म्हणाली. तुम्ही जे मुक्तपणे चौकट तोडून जगतात ते जरा आवर्त घ्यावं, म्हणजे एक प्रकारचा बॅलन्स असावा. मला हेच अपेक्षित आहे. माझ्यात आणि माझ्या भावी सासूत मला बॅलन्स हसावा. केतकी म्हणाली. केतकी, तुला सासूचा इश्यू होता तर ज्या मुलाला आई नाही असं स्थळ बघायचं ना. नाही, मला तसं घर आवडणारच नव्हतं. मला सगळे हवेत, माणसांनी भरलेलं घर हवं आहे. म्हणजे थोडक्यात तुला केअरटेकर हवं आणि बंधनही नको ना. सॉरी, तुम्हाला जर राग आला असला तर. मला फक्त केअरटेकर म्हणून नको तर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हवेत. आणि आमची पिढी गरम डोक्याची, लवकर राग येणारी, झटपट निर्णय घेणारी. तर आम्हाला आवरण्यासाठी सासूच हवी ना. वेळप्रसंगी हक्काने कान पकडणारी. केतकी म्हणाली. म्हणजे मी तुझा कान पकडू शकते तर? माधवी हसत म्हणाली. नुसता कानच नाही पकडायचा तर माझे लाडही करावे लागतील बरं. माधवी हसली. केतकी, तू बोलायला बिनधास्त आणि मोकळी आहेस. मला तुझा स्वभाव आवडला. तुला माझा कितपत आवडला हे माहीत नाही. आंटी, स्वभाव कळावा म्हणूनच तर आधी भेटायचं होतं. मुलगा मुलगी एकमेकांचे स्वभाव जाणून घेतात, पण घरातील सदस्यांची त्यांना काही देणं घेणं नसतं. मग हे इश्यू होतात असं मला वाटलं. म्हणून मला तुमच्याशी आधी बोलायचं होतं. नवऱ्यानंतर जास्त सहवासात सासूबरोबर राहायचं असते. म्हणून भावी सासूचा स्वभाव जाणून घेणं महत्त्वाचं वाटलं मला. आणि जोडीदाराचा स्वभाव नाही समजून घ्यायचा तुला? नक्कीच आंटी, पण आधी तुमच्याशी बोलावं वाटलं. आणि खरं सांगू का, तुम्ही खूप छान आहात. एका भेटीत काय कळणार? आता तुझ्याशी गोड गोड बोलले, लग्नानंतर ललिता पवार झाले तर? तुम्ही एवढ्या गोड आहात, तुम्हाला खाष्टपणा करता येणार नाही. केतकी या स्थळाला होकार देणार का? केतकीचं आणि त्या मुलाचं लग्न होईल का? आज भेटल्यानंतर केतकीला तिची सासू तर खूप छान वाटली, पण पुढेच हे नातं असंच टिकणार आहे का? काय होईल पुढे केतकीच्या लाईफमध्ये हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.